नो आज आपल्यासोबत आहे स्कोडाची ऑक्टेविया. ही आहे आपलं 2016चं मॉडेल. तर आपण स्ट्रेट जाणार आहोत ह्याच्या इंजिनकडे. तर इथं तुम्हाला प्रेस मिळतो आणि वन हँड ऑपरेशन. ही आहे तुमचं 2.0 लिटर TDI इंजिन. त्याची आहे 123 @ 4000 RPM. आणि तुम्ही लाईट्स बघू शकता. हे 6 वे ऑटोमॅटिक मूव्हिंग प्रोजेक्टर लॅम्प आहे आणि ही तुमची डे रनिंग लॅम्प आहे. इंडिकेटर्स प्लेसमेंट तिथं आहे. फॉग लॅम्प आहे आणि हा आहे तुमचा हेडलाईट वॉशर. तर आपण आता बघूया ह्याचा साईडचा सेक्शन. ही अतिशय लॉंग व्हेकल आहे. तुम्हाला कम्फर्ट वगैरे ह्या गाडीत खूप चांगला मिळतो. मागं लेगरूम पण खूप चांगला मिळतो. तर टायर सेक्शन जर तुम्ही बघाल तर ह्या गाडीचा टायर सेक्शन आहे 205/15R16 आणि हा आपण योकोहामाचा एस ड्राईव्ह नवीन टायर टाकलेला आहे. ह्या टायरचा परफॉर्मन्स सुद्धा आणि बसवण्याचा व्हिडिओ वगैरे पण मी केलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता हे आहेत इंडिकेटर्स. तर तुम्हाला इथं तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर मिळतो ह्या गाडीमध्ये आणि तुम्ही गाडीचा व्ह्यू बघू शकता. अतिशय लॉंग अँड एलिगंट अशी यायला लागलाय. आपण त्याच्यावर काम करू. तर मागच्या सेक्शनमध्ये ज्यावेळी आपण येतोय तर तुम्ही बघू शकता अशी एकदम स्पोर्टी तशी दिसते ही गाडी आणि भारी तर नक्कीच दिसते. स्कोडाचा ब्लॅकआउटवाला लोगो, स्कोडा रिटन हिअर, ऑक्टेविया इथं लिहिलेला आहे. हा आपला लोगो आहे. आणि तुम्ही ऑल LED तर आपण नाही म्हणू शकत. खाली तुम्हाला हॅलोजनवाला लाईट दिसतो तर आपण म्हणू शकतो LED आहे. पण तुमचा इंडिकेटर आणि रिव्हर्स लाईट हा हॅलोजनमध्ये आहे. पार्किंग सेन्सर मागं आहेत. समोर याला पार्किंग सेन्सर आहेत. याला समोर आणि मागे पार्किंग सेन्सर येतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक्झॉस्टची प्लेसमेंट इथं खाली आहे. काइंड ऑफ अ डिफ्युजरवाला इथं डिझाईन. आणि हा आहे तुमचा रिअर व्ह्यू कॅमेरा. तर बूट स्पेस आपण बघूया ह्या गाडीचा. तर तुम्ही जर डिक्की ह्या गाडीची बघत असाल तर 590 लिटरची अशी खूप अशी मोठी तुम्हाला डिक्की मिळते. परत सेम 60/40 स्प्लिट ह्या गाडीत तुम्हाला मिळतो समोरच्या सीटचा आणि ते केल्यास तुम्हाला 1500 लिटर्सचा बूट स्पेस मिळतो. तर स्ट्रेट आपण जाऊया मागच्या सीटमध्ये जिथं मोस्ट ऑफ दी गाडीचे ओनर्स बसणार आहेत. तर तुम्ही बघू शकता वुडन ट्रीटमेंट दिलेली आहे डोअर्सना. अतिशय प्रीमियम असं हे टच आहे. आणि ट्विटरची प्लेसमेंट इथे, स्पीकरची प्लेसमेंट इथे, छोटासा का असं एक पॉकेट होल्डर ज्यात बॉटलचं तुम्हाला शेप दिलेला आहे जेणेकरून तुमची बॉटल पण त्यात बसेल. डोर बंद, मागचे पॉवर विंडोज, सनरूफ आणि तुम्ही बघू शकता हे आहे तुमचं समोरचा व्ह्यू. अतिशय भारी आणि अतिशय प्रीमियम आपण म्हणू शकतो. त्यानंतर 2 माणसांसाठी अतिशय कम्फर्टेबल अशी सीट, चांगला लेग रूम, चांगला अंडर थाय सपोर्ट. बघाल मागं तुम्हाला 2 असे रीडिंग लॅम्प्स आणि हा तुमचे 3ही लॅम्प ऑन होतात ज्यावेळी तुमचा डोअर वगैरे ओपन असेल. मागं तुम्हाला मिळतो AC वेंट 2 सेपरेट. इथं तुम्हाला एक स्टोरेज मिळतो, 2 पॉकेट स्टोरेजेस आणि मध्ये तुम्हाला आहे हँडरेस्ट. तर असं हे मागचं अतिशय प्रीमियम असं सेटिंग तुम्हाला मागं मिळतं. तर आपण स्ट्रेट आता बघूया गाडीच्या ड्रायव्हिंगकडे. इथं आपला काय एक्सपिरियन्स आहे. तर ह्या गाडीचं जे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे अतिशय पॉवरफुल अशी व्हेकल आहे. तर चावी माझ्या खिशात असल्यामुळे ते अलर्ट देत आहे आपल्याला या ठिकाणी. इथं तुम्हाला मिळत आहे डोर ओपनिंग वॉर्निंग रेड लाईट. हे आहेत तुमचे पॉवर विंडोजचे. एक सेकंड ना बंदच करूया. हे आहेत तुमचे पॉवर विंडोजचे कंट्रोल्स. हे आहेत तुमचे आउटसाइड रिअर व्ह्यू मिररचे कंट्रोल्स. आउटसाइड रिअर व्ह्यू मिरर हा हिटेड मिळतो या गाडीला. आणि तुम्ही बघू शकता हा जो बेज कलर आहे हो घाण होतो खूप. इथेही तुम्हाला वुडन टच फिनिश, ट्विटरची प्लेसमेंट इथे आणि खाली ज्यावेळी तुम्ही बघता अजून एक प्रॉपर असा डेड पॅडल. पण ह्याचं जे ॲक्सिलेटर आहे ते हँगिंगवाला आहे. आपण जे लॉराला पाहिलं तसं ह्यात नाही आहे. आणि इकडचा दुसरा हा डेड पॅडल ह्यात मिसिंग आहे. त्यानंतर इथं तुम्हाला येतात तुमचे लाईट्सचे कंट्रोल्स, स्टार्ट स्टॉप इंजिनचं स्विच आणि हा आहे तुमचा 6 वे इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टेबल विथ मेमरी फंक्शनवाला ड्रायव्हिंग सीट. तर आपण आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता डोर ओपन आहे असं इथं दाखवत आहे. हॅझार्ड लाईट्स ऑफ
आजची डेट, टाईम, किलोमीटर. ही गाडी 1,65,000 चालली गेल्या 9 वर्षात आणि गाडीची कंडिशन तुम्ही ड्राईव्ह करताना पाहालच. हे आहे आपलं स्टेअरिंग, 3 स्पोक स्कोडाचं स्टेअरिंग. इथं तुम्हाला स्पीडोमीटरच्या क्लस्टरचे चेंज करायचे स्विच तुम्ही बघू शकता. हे जसं तुम्ही रोल कराल आता डिस्टन्स किती चाललंय, किती ॲव्हरेज स्पीड तुमचं होतं हे स्टार्ट केल्यापासून. ह्याचं एक अजून एक युनिक फीचर किंवा असं इतकं इन्फॉर्मेशन तुम्हाला या सिस्टीममध्ये मिळते ते मला तुम्हाला सांगायला आवडेल. तर बघा, सीन स्टार्ट, एक एक्सटेंडेड पिरियड ते तुम्ही सेट करू शकता आणि त्यानंतर हे आहे तुमचं रिफ्यूल. हे असं तुम्हाला ट्रॅव्हल टाईम असेल, रेंज आता किती मिळणार आहे, त्यानंतर ॲव्हरेज कन्झम्पशन किती होतं, किती पेट्रोल खाल्लं आपली गाडी, त्यानंतर डिझेल खाल्ल्या बरं का, त्यानंतर कन्झम्पशन आत्ता लाईफ टाईम किती सुरू आहे लाईव्ह असताना, त्यानंतर हे स्पीड वॉर्निंग आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या गाडीत मिळतात. डिस्टन्स किती चालली आहे आणि ॲव्हरेज स्पीड काय होतं. त्यानंतर हे आहे तुमचे वायपर कंट्रोल्स. ह्याला ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर्स मिळतात. त्याचबरोबर हे आहेत तुमचे इंडिकेटर्स, अपर डिपर आणि इथं आहे तुमचा क्रूज कंट्रोलचे स्विच. हे आहे क्रूज कंट्रोल ऑन, हे क्रूज कंट्रोल ऑफ. त्यानंतर हे आहेत तुमचे पॅडल शिफ्टर्स, हे आहेत तुमचे म्युझिक सिस्टीमचे व्हॉल्यूमचे स्विच, गाणं पुढं मागं चेंज करायचे स्विच. आणि आता आपण येतोय ह्याच्या म्युझिक सिस्टीमकडे. तर इथं बघू शकता अतिशय छान असं क्लॉक येतं. ह्याला तुम्ही वायर्ड अँड्रॉइड ऑटो आणि तुमचा ॲपल कारप्ले यूज करू शकता. तर गाणं आपण ऐकून म्युझिक तुम्ही ऐकू शकता. अतिशय छान असं म्युझिक सिस्टम याची खूप भारी आहे. बेस खूप छान मिळतो. ह्यामध्ये तुम्हाला जवळपास 10 स्पीकर्स आणि एक सब वूफर ह्यामध्ये मिळतो. तर इथं ह्याच्यात खूप सारी माहिती तुम्हाला मिळते. जसं की तुम्ही फोन आहे, तुमचा हा मीडिया आहे, रेडिओ आहे, व्हॉईससुद्धा तुम्ही देऊ शकता. आता फोन आपला सुरू असल्यामुळे नाही देऊ शकत आपण कमांड. त्यानंतर मेन्यूमध्ये तुम्हाला गेल्यानंतर अतिशय असं छान असं याचं इंटरफेस आहे. इथं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अँड्रॉइड ऑटो, कारप्ले आहे, टेलिफोन, व्हेकलबद्दल खूप माहिती मिळते. जसं मी तुम्हाला त्या इन्फोटेक त्या स्पीडोमीटर मध्ये दाखवलं तसंच ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला गाडी आता 100 किलोमीटर जाणार आहे. जेव्हा फ्यूल संपत येते गाडी इथं पोचते, फ्यूल फुल असताना गाडी इथं असते. हे एक अतिशय त्यावेळी 10 वर्षापूर्वी असं तुम्हाला हे ॲनिमेशन मिळत होतं. त्यानंतर सेम ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. इथं आपल्याला ड्रायव्हिंग डेटा मिळतो. जसं की इथं आपल्याला व्हेकल स्टेटस मिळतं. गाडीत काही इश्यू असेल, काही असेल तर इथं ते दाखवतं तुम्हाला. त्याच टायरमधली हवा कमी झाली तर इथं टायर्स ऑरेंजमध्ये दिसतात. त्यानंतर तुम्हाला आत्ता सध्या कन्झम्पशन काहीच सुरू नाही. जेव्हा तुम्ही AC ऑन कराल इथं कन्झम्पशन दाखवतं की किती कन्झम्पशन होते. कंट्रोल सुरू आहे तर त्याचं कन्झम्पशन किती आहे हे इथं दाखवतं. नंतर सेटअपमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला खूप सारे सेटिंग्स मिळतात. जसं की तुम्हाला ECS ऑफ करता येतं, टायर्स आहे, तुम्हाला टायर्स प्रेशर सेट वगैरे करता येतो. त्यानंतर लाईट्स आहे, वायपर्स आहे. लाईट्समध्ये तुम्ही जर बघाल की अर्ली तुमचं ऑटोमॅटिक लाईट सुरू झाला पाहिजे, लाईट असिस्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्यामध्ये मिळतात. ह्यामध्ये तुम्हाला सर्व्हिसिंग कधी आहे, कधी होणार आहे, ह्या गोष्टी मिळतात. तर अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असं हे तुमचं मीडिया प्लेअर किंवा म्युझिक सिस्टीम ह्यामध्ये आहे किंवा इन्फोटेक सिस्टीम ह्यामध्ये मिळते. त्यानंतर हे आहेत ACचे कंट्रोल्स. हे आहेत तुमचं ड्युअल झोन AC आहे तुमचा हा. इकडचं टेम्परेचर वेगळं, इकडचं टेम्परेचर वेगळं. हे त्याचे कंट्रोल्स आहेत. हे त्याचं फॅनचं स्पीड आहे, हे तुम्ही सिंक करू शकता. त्यानंतर खाली जेव्हा तुम्ही येता हे आहे तुमचं लॉक अनलॉकचं स्विच आणि हे आहे तुमचं पार्किंग सेन्सरचं स्विच. हे आहे तुमचा गिअर नॉब, ऑटोमॅटिक ड्युअल क्लच ट्रान्समिशन. इथं तुम्ही याल 2 बॉटल होल्डर्स, हँड ब्रेक आणि हा आहे तुमचा लो बॉक्स. हा परत कूल्ड येतो तुम्हाला. हे DVD प्लेअर घ्या. तर असं हे तुम्हाला आहे. चला आता गाडी सुरू करूया. अँड देअर इट रोल्स टू द लाईफ. गाडी ऑन आपण केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इको टिप सुद्धा ही गाडी देते. जसं की आता आपण उभा राहिलेल्या ठिकाणी आपण ॲक्सिलेटर द्यायला लागलोय तर ते करू नका असं ते तुम्हाला सांगतं. नंतर इथं ज्यावेळी आपण येतो आपल्याला मधला इनसाइड रिअर व्ह्यू मिरर जो आहे तो ऑटो डिमिंग मिळतो इलेक्ट्रॉनिकली अँड सेम ॲज बाहेरचे पण त्याच्यासोबत लिंक्ड आहेत. त्यानंतर ही आहे तुमचे इनसाइड लाईटचे तुमचे कंट्रोल्स आणि हा आहे तुमचा सनरूफचा नॉब. सनरूफ हा थोडंसं इथपर्यंत तुम्ही थोडंसं ह्याला ट्विस्ट केलं की तो एवढा मागं जातो. असा तुम्हाला सनरूफ मिळतो.
आणि चला तर मग गाडी चालवून बघूया गाडीचा एक्सपिरियन्स कसा आहे. बाकी हे मी सांगायचं राहिलं की ह्याचं सॉफ्ट टच मटेरियल आहे, पण नॉट ॲज मच ॲज लॉरा, बट आहे. हे तुमचं बेज अँड ब्लॅकमध्ये अतिशय प्रीमियम असं तुम्हाला हे इंटेरियर या गाडीचं मिळतं. मग भावानो, गाडी ही चालवायला कशी आहे हे आपण बघूया. गाडीची घेऊया आपण मस्तपैकी टेस्ट ड्राईव्ह. चला तर मग आपण या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेणार आहोत. सीट बेल्ट ऑन, सेफ्टी फर्स्ट, put to the drive mode and here we go. The pickup and performance या गाडीचं तर बेस्टच आहे, त्यासाठीच ही गाडी फेमस आहे विथ स्टॅबिलिटी. तर बघू शकताय हा आहे याचा पॉवर, आणि हॉर्न पण या गाडीचा खूप भारी आहे, लाऊड आहे. तर दुसरं सांगायचं, रोडवरचे खड्डे असतील, डबरे असतील आपल्या कोल्हापुरी भाषेतले, ते अजिबात तुम्हाला या गाडीत जाणवत नाहीत. आणि गाडी एकदम लो असल्यामुळं गाडी पळत असताना एकदम स्टेबल पळते, एकदम रोड धरून पळते तुमची गाडी. आणि त्यानंतर ॲव्हरेजबद्दल मी जे बोलत होतो, ह्या गाडीला तुम्हाला जवळपास 18 ते 19मध्ये ॲव्हरेज तुम्हाला हायवेला मिळतं. सिटीमध्ये 13-12पर्यंत तुम्हाला ॲव्हरेज मिळतं, ते पण DSGच्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सोबत. आणि हे खूपच इम्प्रेसिव्ह आहे, हे खूपच भारी आहे ह्या गाडीचं एक फीचर. नंतर आता तुम्ही बघू शकता आपण प्लेन रोडला जायला लागलो आहे, एकदम स्टेबल पळते गाडी. आणि हँडलिंग, ह्या गाडीत इलेक्ट्रॉनिक्स खूप वापरलेत ह्या लोकांनी, त्यामुळे हँडलिंग जर तुम्ही बघाल तर अतिशय भारी आहे. टर्न्सना वगैरे हँडलिंग ज्यावेळी तुम्ही बघाल, आता आपण टर्न घेतोय तर हे इलेक्ट्रॉनिकली स्टॅबिलिटी, जी इलेक्ट्रॉनिकल स्टॅबिलिटी आहे ही अतिशय भारी आहे, एवढी इम्प्रेसिव्ह आहे, एवढी इम्प्रेसिव्ह आहे, तर ती तोड नाही त्या गोष्टीला. त्यामुळे स्टेअरिंगवरती तुम्हाला काही प्रेशर येत नाही, तुम्हाला असं काही जाणवत नाही की बाबा आपण एवढे हार्श टर्न्स घ्यायला लागलोय किंवा असं काही. विथ ईज तुम्ही टर्न सगळे विथ ईज घेऊ शकता, एवढे इलेक्ट्रॉनिक्स या गाडीत वापरलं आहे. सेम एज ब्रेकिंग जर तुम्ही बघाल, एकदम ॲज अ पॉवरफुल ब्रेकिंग आहे. आणि ब्रेकिंग सुद्धा तुमच्या पॅडलवरती ते जज करते, म्हणजे तुम्ही ज्या प्रेशरनं पॅडल दाबताय त्या प्रेशरनं त्या इफेक्टिव्हली ब्रेकिंग तुम्हाला देत आहे. तर हे या गाड्यांबद्दल, म्हणजे ह्या गाडीबद्दल मला हे प्लस पॉईंट्स तुम्हाला खूप चांगले वाटते. पण एक ह्याचा मला मायनस पॉईंट वाटतो की आतले जे पॅडिंग्स आहेत ना, ते खूप लवकरच याचे लूज होतात, त्याचा आवाज थोडा येतो, केबिन नॉईज आपण म्हणू शकतो, तो या गाडीत थोडा जाणवतो. आणि मी या स्कोडाबद्दल, म्हणजे स्कोडासोबत मी याबद्दल बोललो वर्कशॉपमध्ये, तर ते म्हणतात की हे जे ऑक्टेवियाचं मॉडेल आहे, ह्या मॉडेलमध्ये ते एक ड्रॉबॅक आहेच, तो एक ड्रॉबॅक ह्या गाडीचा आहे. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला ही ऑक्टेविया कशी वाटली हेही कमेंट्समध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, त्याचसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या ज्या तुमच्या मित्रांना ऑक्टेविया आवडते त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, आपल्याकडे ही ऑक्टेविया विकण्यासाठी अवेलेबल आहे. त्याचबरोबर आणखीही गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर कुणीही इच्छुक असेल सेकंड हँड गाडी खरेदी करण्यासाठी, तर प्लीज माझ्या ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर मला संपर्क साधा, आणि त्यांच्यासाठी आपण बेस्ट ऑफ बेस्ट सेकंड हँड गाडी त्यांना आपण मिळवून देऊ. तर खूप खूप धन्यवाद भावानो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हो, आपलं एक नवीन पेज आपण काढलेलं आहे इंस्टाग्राम वरती, ज्याचं नाव आहे कोल्हापूर हॉर्स पॉवर _95, ज्याच्यावरती सेकंड हँड व्हेकल्स असतील, नवीन गाड्या असतील, त्यांचे सर्व काही अपडेट्स तुम्हाला मिळतील. तर प्लीज त्या चॅनलला फॉलो करा. आणि पुन्हा एकदा भेटूया अशा नादखुळ्या गाड्यांसोबत. तर तोपर्यंत राम राम.